श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री हनुमत्तये नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री गुरवे नमः। गणाधीशतो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा। समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। राम हो जय राम राम। नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माता, तुमचे चरणी राहो माता। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। बंधु हो दीन बंधु, बंधु बंधु हो दीन बंधु बंधु। रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे कृपा सिंधू। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। वत्सा लागी धेनु जैसी, वत्सा लागी धेनु जैसी। करी करुणा सावली दया करी, करी करुणा सावली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी। मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये। ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी। जय रामात्मज तनया परी करी, जय रामात्मज तनया परी करी। सुख कर कर सावली दया करी,
सुखकर कर सावली दया करी रामदास माऊली 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 दया करी. मंडळी उभ्या उभ्या सुद्धा सगळ्यांनी भजन करूया. भजन करा, देवाचं भजन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम जानकी जीवन राम नाम. सुंदर माधव मेघश्याम सुंदर मेघश्याम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी. वरकड काय गुमान अमुसा कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला. लक्ष्मण प्राण निधान अमुसा कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. नित्य निरंतर भजता रक्षी नित्य निरंतर भजता रक्षी. धरुनिया अभिमान अमुसा कैवारी हनुमान अमुसा कैवारी हनुमान. दासानुदासा हा भरवसा दासानुदासा हा भरवसा. पाहुनी त्याची आस अमुसा कैवारी भगवान अमुसा कैवारी भगवान अमुसा कैवारी भगवान. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही. भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पती. श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठ
वसिष्ठकं श्रीरामं जानकीं वन्दे श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत परमात्मा रामचंद्र, उपास्य दैवत श्री मारुतीराय, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज, सद्गुरु संत बेणा स्वामी महाराज, तसंच आमचे कीर्तन गुरु मिरज मठाधिपती आदरणीय माननीय कौस्तुभ स्वामी महाराज, या स्थानातील अधिष्ठित देवता श्रीराम प्रभू रामचंद्र, लक्ष्मण सीतामाई आणि गोमय हनुमान, तसंच इथे जमलेले सगळे कीर्तन गुरु, कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, वैदिक आणि विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे, त्या संतांचा वंदनयुक्त सन्मान करून उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या सेवेला, कीर्तन सेवेला प्रारंभ करीत आहे। मंडळी, आजचा किती आनंदाचा दिवस आहे, आपण भाग्यवान आहोत। खरं म्हणजे आज हनुमान जन्म, श्री समर्थांनी हनुमंताची उपासना केली, हनुमानाची उपासना केली, रामाची उपासना केली आणि त्या हनुमंताकडे सारखं त्यांनी काय मागणं मागितलं हो? आत्ता जो अभंग म्हटला तो पुन्हा एकदा थोडासा म्हणतीये, कैवारी हनुमान मुसा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान मुसा, कैवारी हनुमान, पाठी असता हा जग जेठी, पाठी असता हा जग जेठी, वरकड काय गुमान आमुसा, कैवारी हनुमान आमुसा, कैवारी हनुमान। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, पवनपुत्र हनुमान की जय। मला सांगायला आनंद होतोय, या टाकळीच्या गोमय मारुती मंदिराची स्थापना श्री समर्थांनी केली। हा पहिला मारुती बरं का, आणि हनुमान जन्म त्या निमित्तानं टाकळीच्या विश्वस्तांनी, कार्यकारी मंडळांनी आत्ता ही कीर्तन सेवेची संधी मला दिलेली आहे। मी मला स्वतःला भाग्यवान समजते, पण मंडळी आपण सगळेच भाग्यवान आहोत की ज्या टाकळीमध्ये समर्थांनी 12 वर्ष राहून जांभून निघाल्यानंतर प्रथम काळारामाचं दर्शन घेतलं आणि टाकळीमध्ये 12 वर्ष पुरश्चरण आणि रामनामाचा जप केलेला आहे। एवढंच नव्हे, सगळ्यांना माहिती असेल त्यांनी तरुणांसाठी मंडळं स्थापन केली, ठिकठिकाणी त्यांनी मारुती मंदिरं स्थापन केली, शक्तीची आणि बुद्धीची उपासना करण्यासाठी सर्वांना प्रेरित केलेलं आहे। अहो, हे दासातुदास आपले समर्थ रामदास, त्यांची महती काय सांगावी? आपल्याला माहिती आहे, आपण सगळे या परिसरातले आहात, मी तर नव्यानं आलेली आहे, पण इथेच जवळ असलेल्या दशपंचक गावामध्ये, दशपंचक गावातले कुलकर्णी रामभक्त होते, परंतु त्यांना क्षयाच्या व्याधीनं ग्रासलं आणि पुत्रप्राप्ती होण्यापूर्वीच त्यांना मरण आलं। या टाकळीच्या काठावर श्रीराम समर्थ स्वामी आराधना करत होते आणि त्यांची जी पत्नी होती कुलकर्ण्यांची, ती सती जायला निघाली आणि समोर तपस्वी दिसतायत, त्या तपस्व्यांना वंदन करू आणि सती जाऊ म्हणून तिने त्यांना नमन केलेलं आहे आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। ती विचारते, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे? तेव्हा चटकन डोळे उघडले आणि म्हणाले,
अगं हा आशीर्वाद याच जन्मीचा आहे, हा श्रीरामांनी दिलेला आशीर्वाद आहे, हा कधी खोटा ठरणार नाही. त्यांनी आपल्या जवळचं रामाचं तीर्थ त्या कुलकर्णींच्या शवावर शिंपडलेलं आहे आणि ते शव उठून उठून बसलेले आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं आणि दोघंही नवरा बायको समर्थांच्या पायाशी नतमस्तक झालेले आहेत. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला 2 पुत्र होतील, त्यापैकी 1 पुत्र मला अर्पण करा. इतका आनंद झाला त्या दोघांना आणि श्रीरामाच्या कृपेनं पुढच्याच वर्षी त्यांना पुत्र झाला. तो पहिला पुत्र लगेच त्यांनी समर्थांच्या पायावर आणून ठेवला. ते म्हणाले एवढ्या लहानपणी नको, त्याचं उपनयन झाल्यानंतर मला द्या. आणि म्हणून ते 8 वर्ष पुन्हा आपल्या घरी आनंदाने राहायला लागले. पुत्रप्राप्तीचा आनंदोत्सव झालेला आहे. 8व्या वर्षी उपनयनाला सुद्धा समर्थ कुणाच्याही उपनयनाला जात नव्हते, पण त्याच्या उपनयनाला गेलेले आहेत. आणि हा समर्थांनी उद्धव नावाचा जो त्यांचा शिष्य, हा पहिला त्यांचा मानसपुत्र म्हणूया आपण, त्याला त्यांनी स्वीकारलं आणि या टाकळी गावामध्ये त्याच्यावर सगळे संस्कार केले. इथे छोटासा मठ होता, सगळे प्राणी पक्षी भुशी उंदीर अशा ठिकाणी खाली तळामध्ये त्यांनी सगळी साधना केलेली आहे. 12 वर्ष साधना केलेली आहे. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की ज्या समर्थांनी इतके सगळे उपक्रम केले, सगळ्यांसाठी प्रेरणा दिली, त्या समर्थांनी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण 12 वर्ष इथे आपल्या हाताने लिहिलेलं आहे. तुम्ही कुणीतरी पहा, त्या सगळ्या प्रती आपल्या इथे आहेत. आणि नंतर त्याचं प्रकाशित करून लोकार्पण करण्याचं काम धुळेच्या संस्थेनं केलेलं आहे, समर्थ वाग्देवता मंदिरानं केलेलं आहे. आणि तो राष्ट्रार्पण सोहळा मागच्या वर्षी झाला. मला भाग्यवान समजते की समर्थांनी आणि श्रीरामांनी त्या उपक्रमामध्येही आमचा सहभाग घेतला. आम्हाला त्यात सहभागी होता आलं. आणि म्हणून समर्थांच्याबद्दल आपण सगळेजण, त्यांनी आपल्याला मारुतीची स्थापना केलेली आहे, रामरायाची सेवा करण्यासाठी आपल्याला खूप प्रेरणा दिलेली आहे. म्हणून हे समर्थ रामदास कसे, त्या उद्धवांना पहिला मठ हाच त्यांनी मठपती म्हणून स्थापन केलं आणि त्यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवली लहान वयातच. म्हणून ते उद्धव स्वामी काय म्हणतात, जये वेद वेदांत तो शोधियेला, विवेके विचारे बरा बोधियेला, तया दास बोधा बरे विवरावे, गुरु रामदासासी बुद्धी बजावे. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपण नेहमी म्हणतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगावं हो हा मोठेपणा. इतक्या लहान वयामध्ये उद्धवासारखा शिष्य मिळाला, त्यांनी त्यांचं कौतुक करावं, गुणवर्णन करावं. आणि समर्थांनी त्यांचं ज्ञान जे आहे, वैराग्य जे त्यांना, विवेक आणि वैराग्य हे 2 शब्द समर्थांना फार आवडतात. वैराग्य शुकमुनींसारखं आहे, ज्ञान वसिष्ठांसारखं आहे. आणि एवढंच नव्हे तर ते कवी गुणासारखे आहेत, वाल्मिकींसारखे आहेत. महाकाव्यासारखा दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे, मनोबोध लिहिलेला आहे, आत्माराम लिहिलेला आहे. आपण सगळे त्याचे अभ्यासक आहात, जाणकार आहात. कितीतरी आरत्या त्यांनी लिहिल्या, सवाया लिहिल्या, करुणाष्टक लिहिली. आणि त्यांचं एवढं वाङ्मय आहे की आपल्याला आयुष्य पुरलं संपलं तरी आपलं वाङ्मय वाचून होणार नाही. समर्थ काय म्हणतात, पाठी असता हा जग जेठी, वरकड काय गुमान. अहो हा जगजेठी हनुमान सगळ्यांचा कैवारी आहे. तुमचा आमचा कैवार घेतो तो. आपल्याला दुःखामध्ये मदत करतो, सुखामध्ये तो सुख देतो आणि अत्यंत दयाळू आहे. आता जो अभंग घेतला आहे आजच्या निरूपणासाठी, कैवारी हनुमान. अहो कैवारी म्हणजे तो आपला योगक्षेम पण चालवतो. आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या प्राप्त करून देतो, म्हणजे योग चालवतो. आणि जे तुम्ही प्राप्त केलेलं आहे, भौतिक असेल पारमार्थिक असेल, त्या सगळ्याचं रक्षण करण्याचं काम सुद्धा हा हनुमान करत असतो. समर्थांची हनुमंताबद्दल आणि रामाबद्दल इतकी उत्कट भक्ती आहे की त्यामुळे त्यांनी सांगितलं
की हा अत्यंत प्रीतीनं प्रेमानं आम्हाला सगळ्या गोष्टी मिळवून देत असतो. म्हणून आपण काय करायचं, नित्य निरंतर भजता रक्षी. आपण नित्य दररोज आणि निरंतर म्हणजे कधीही खंड न पडता जर त्याचं आपण भजन केलं, भक्ती केली, तर तो आपल्या सगळ्यांचं रक्षण करणार आहे. करतोच, करणार आहे नाही, करतोच. म्हणून त्याला आपल्याबद्दल अभिमान आहे आणि आपल्यालाही त्याच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. दासानुदासांचं सगळ्यांचं रक्षण करील हा समर्थांना भरवसा वाटत होता. भरवसा म्हणजे विश्वास. आपल्याला सुद्धा विश्वास असेल, श्रद्धा असेल तर भगवंत आपल्याला या भवसागरातून नक्कीच पार करून नेणार आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल विश्वास वाटतोय. म्हणून समर्थ म्हणतात, कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान. दासानुदासा रक्षी ऐसा, हा आमचा अभिमान आमचा, कैवारी हनुमान. समर्थांच्या रचनेमध्ये दूत म्हणून स्वतःला अंकित केलेला म्हणजेच मारुती रायांचा जो दूत आहे, मारुती राय, त्याच्या कृपेनं अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. त्याच्याबद्दल उद्धवांनी आणि इतरांनी आपण रामरक्षेतही काही शब्द म्हणतो, काही श्लोक म्हणतो, त्याचाही उल्लेख मी करणार आहे. माणसाला पूर्ण विश्रांती हवी असेल, सुख हवं असेल, तर या व्यावहारिक जगात ज्या वेळेला आपल्याला सुख हवे वाटतं तेव्हा आपण या श्रीरामांची आणि हनुमानाची भक्ती करायला पाहिजे. आत्ता बघा उन्हाळा सुरू झालाय. मला संयोजकांनी विचारलं पंखा हवा आहे का? लगेच आपल्याला पंखा हवा आहे. उन्हाळा सुरू झाला. थंडी असेल लगेच आपल्याला उष्णतेचा अभ्यास करावा लागतो, काहीतरी ते मिळवावं लागतं. रामनामासाठी काही आवश्यक आहे का हो? आता तुम्ही रांगेत उभे आहात, बरेच जण रामनाम घेत आहेत. त्याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही. आणि म्हणून ही न संपणारी विश्रांती आहे. आपण सगळे म्हणत असाल, कल्याणानां निधानम कलिमलमथनम पावनम पावनानां पार्थेयं यन्मुमुक्षु सपदि पदपरं प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. अहो ते कल्याणाचं निधान आहे. रामनाम हे कल्याणाचं साठ आहे, संग्रह आहे आणि तो सगळ्यांचंच कल्याण करणारा आहे. हे रामनामात आपलं सगळ्यांचं कल्याण आहे मंडळी. निदान देवाच्या दारामध्ये तरी आपण इतर काहीही चर्चा न करता फक्त रामनाम घ्या, फक्त रामनाम घ्या. रामनामामुळं पावन गोष्टी सुद्धा पावन होत असतात. आपल्याला लवकरात लवकर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष मिळवण्याची इच्छा असणारा मुमुक्षू आहे आणि त्या मुमुक्षूला जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला शिदोरी लागते. म्हणून हे रामनाम हे पार्थेय आहे, शिदोरीसारखं आहे आणि ते जर आपण बरोबर घेतलं ना तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून तर रामनामामुळं ब्रह्मपदी पोचलेले आहेत कित्येक संत आणि कित्येक शिष्य. हा धर्मवृक्ष मोठा आहे हो, कल्पद्रुमासारखा आहे आणि म्हणून तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. रामनाम फक्त घेऊया, इथे उभ्या उभ्या जाता जाता मनातल्या मनात घेऊया. आणि म्हणून हे रामनाम कसं आहे, रामरक्षा सगळे म्हणतात, भर्जनम भौबीजानाम अर्जनम सुख संपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. भर्जनम म्हणजे भाजलेलं बीज पुन्हा येत नाही उगवून, सगळ्यांना माहिती आहे. तसं हे रामनाम भाजलेल्या बीजसारखं आहे. जर तुम्हाला आम्हाला पुनर्जन्म नको असेल ना तर हे रामनामाचं बीज आपण पेरायचं, म्हणजे त्याचं फक्त स्मरण करायचं आहे. आणि सगळी सुख संपदा, सगळ्यांना भौतिक सुख हवीत हो. बाहेर पडलं की गाडी हवी आहे, घरी गेलं की छान खायला प्यायला हवं आहे, आराम करायला हवा आहे, लगेच टी व्हीवर काय चाललंय अयोध्येत पाहायचंय. पण हे सगळं जरी आपल्याला मिळालं तरी चिरंतन सुख आहे का हो? मध्येच लाईट गेले, संपला विषय, गाडी बंद पडली, संपला विषय. आणि म्हणून रामराया सतत जे मारुती राय रामरायांचं नाव घेत होते, तर हे विश्रांती स्थान आहे, सगळ्यांच्या विश्रांतीचं विसाव्याचं स्थान आहे. पण
तर्जनम यमदूतानाम, हा मुद्दा लक्षात ठेवा. यमदूत जरी आले ना तरी त्यांचा नाश करणारं हे रामनाम आहे. तुम्ही सगळ्यांनी समर्थांचं चरित्र अभ्यासलेलं आहे हो, मी काय सांगणार. पण मधुकर नावाचा एक शिष्य होता, आपल्याला माहिती आहे. समर्थांनी नव्या गावात गेल्यानंतर मधुकराला काय सांगितलं, बाळा जा जरा 5 घरनं भिक्षा मागून आण. हा मुलगा गेलेला आहे. 3-4 घरी गेला. ते लोक म्हणाले आमच्या घरचं जेवण झालेलं आहे हो, तर तुम्हाला भिक्षा कशी देणार. जा म्हणे या गावात जोशी म्हणून आहे, जोशी शास्त्री आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे तुम्हाला भिक्षा मिळेल. हा जोशींच्या दारात गेला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी गदा रामदासाभिमानी. त्याने छान श्लोक म्हणलाय. ते जोशी तावातावानं बाहेर आले. कोण रे तू, आणि कोण वक्र दृष्टीनं तुला पाहतोय, आणि कुणाचा नाश होणार आहे. ये तुझा हात पाहतो. हात दाखवला. अरे खोळा कथाय तू, कशाला हे असले श्लोक म्हणतोयस. तुझं 24 तासाच्यात मरण लिहिलेलं आहे. उद्या 12 वाजेपर्यंत तू मरणार आहेस. जर हे माझं वचन खोटं ठरलं तर माझी शरणागती आहे, आणि तुझं वचन खोटं ठरलं तर तुला शरणागतीला इथं येता पण येणार नाही. बिचारा छोटासा पोर निघून गेला हो. पुढे 2-3 घरी भिक्षा मिळाली आणि समर्थांकडे गेला आणि मुसमुसत रडत राहिला. समर्थ विचारतात काय झालं रे बाळा. अहो म्हणे मला यांनी त्या जोशी शास्त्रींनी उद्या मरण येणार आहे म्हणून सांगितले उद्यापर्यंत. मी आता काय करू, माझे आई बाबा काय करतील मी जर गेलो तर. अरे म्हणे असं काही होणार नाही, तू पहिला आता भिक्षा आणलेली आहेस, जेवण कर. तो म्हणतो आता मी मरणार आहे, आता जेवण कशाला करू. नाही रे राजा, जेवण करून घे, हो भिक्षा खाऊन घे. भिक्षा खाल्ली. दिवसभर रामनामाचं जप करत राहिला. रात्रीची वेळ झाली. समर्थ म्हणाले अरे बाळा आता तू झोप. तो म्हणतो मी झोपणार नाही, मला मरायचंच आहे, कशाला झोपू. बघ म्हणे मी झोपतो, इथे घोंगडी घेऊन झोपतो, या घोंगडीला तू पकडून ठेव बरं का, तुला काही कोणी न्यायला येणार नाही. तो म्हणतो असं ठीक आहे. घोंगडीला घट्ट धरून बसला. समर्थांची झोप लागून गेली. याचं रामनाम सुरूच आहे. तिकडून यमदूत आले आणि यमदूतांनी पाहिलं, फासे टाकले. फासा त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच तयार नाही. अनेक वेळा टाकले. अहो त्यांचे हात दुखायला लागले, दमून गेले, निघून गेले. यम म्हणाला असा कसा तुम्हाला मिळवता आला नाही, मी जातो स्वतः तो गेले. यमानी त्याला पाहिलं, फासे टाकले. यमही पराभूत होऊन निघून गेला. म्हणून जे म्हणले ना, तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आपल्याला असं मरण तर चुकवता येणार नाही, पण मरणातून अमरत्वाचा आनंद घेता येईल रामनामातून. आणि म्हणून समर्थ म्हणतात स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामरूपी असावे, कळे गांजिता ध्यान सोडून जावे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला रामनामात कल्ली नसताना जर कोणी त्रास दिला तर श्रीमान रामांनी आपलं संरक्षण करण्यासाठी हनुमंताला इथे ठेवलंय आणि आपल्याला काहीच काळजी नाहीये बघा. अहो मारुती रायांना ज्या वेळेला अयोध्येतून परत आल्यानंतर श्रीरामांनी सगळ्यांना भेटी दिल्या, दागिने दिले, राज्य दिले. विभीषणाला राज्य आता करायला जा सांगितले. सुग्रीवाला भरपूर धनसंपत्ती दिली. सगळ्यांना अलंकार दिले. मारुती राया समोर येऊन उभा राहिला हो, नमस्कार करतो. ते म्हणतात तुला काय ते हवंय, तुला काय हवंय. मारुती राय आपली छाती उघडून दाखवतात. त्याच्यामध्ये रामरायांचं दर्शन, तिथे रामराज विराजमान झालेले असतात. तो म्हणतो मला दुसरं काही नको, मला फक्त तुम्ही हवेत. माझ्या अंतःकरणात सतत तुमचंच वास्तव्य यावं. आणि म्हणून तो म्हणतो बघा, एकची वर द्यावा प्रभो मज
एकची वर द्यावा, एकची वर द्यावा प्रभो मज एकची वर द्यावा। या चरणाच्या ठाई माझा, या चरणाच्या ठाई माझा निश्चल भाव असावा देवा, एकची वर द्यावा देवा, एकची वर द्यावा। पुढे तर तो काय म्हणतो, जोवरी भूवरी रामकथानक, जोवरी भूवरी रामकथानक तोवरी जन्म सावा देवा, एकची वर द्यावा देवा, एकची वर द्यावा। एवढा एकच वर हनुमंतांनी मागितलेला आहे। जोपर्यंत या राम नामाची कथा, रामाची कथा, आता इथे हनुमान बसलेले आहेत बरं का। हनुमंत या ठिकाणी विराजमान आहेत, समोर विराजमान आहेत, कथानक ऐकतायत आणि मला सगळी साथ देतायत। ज्या वेळेला आपल्याला पेटी तबल्याची साथ नसते, पूर्वीच्या काळी कुठं होता पेटी तबला? एक दिवशी उद्धवांना समर्थांनी सांगितलं कीर्तन कर, पहिल्यांदा कीर्तन त्यांना करायची संधी मिळाली। ते म्हणे मला कसं जमेल? अरे जमेल, आज माझी तीच अवस्था आहे, पहिल्यांदा या रामापुढे आणि मारुती पुढे पहिल्यांदा हनुमान जन्माचं कीर्तन मी करते, हनुमान आहेत माझ्या साथीला। तर त्यावेळेला त्यांचं कीर्तन एवढं रंगलं, शेवटी त्यांच्या वस्त्राला शेंदूर लागलेला होता। लोक म्हणतात अरे यांच्या वस्त्राला शेंदूर कसा लागला? बघतात तर मारुती राय झांज घेऊन नाचत होते आणि त्यांना साथ देत होते। 5 तास मारुती राय उभे होते। समर्थांनी येऊन पाहिलं, अंगावर शहारा येतोय। समर्थ म्हणाले अरे उद्धवा किती रंगवलंस रे कीर्तन, ते मारुती राय साक्षात तुझ्या साथीसाठी आलेले आहेत। इथून पुढं तू उभं राहून कीर्तन करू नकोस, इथून पुढं मारुती रायांना इतकी शिक्षा देऊ नकोस, तू बसून कीर्तन करत जा। आणि म्हणून या टाकळी गावचे जे उद्धव स्वामी त्यांनी ही प्रथा त्यांना समर्थांनी सांगितली आणि म्हणून बसून कीर्तन करायचं आहे। मी आवर्जून संयोजकांना, रोजेकर मॅडमना सांगितलं की मला बसून कीर्तन करायचं आहे आणि म्हणून मी आज बसून कीर्तन करते आहे। गोमय हनुमान की जय, महारुद्र हनुमान की जय। अरे हनुमंतांनी आपल्यावर तर उपकार केले, पण श्री रामरायावर किती उपकार केले। सीतामाईला शोधायला चाललेले होते, सीतामाईला शोधायला चाललेले होते, कुठं जायचं कळत नव्हतं की ऋष्यमुख पर्वताजवळ आले। सुग्रीवानी वरून पाहिलेलं आहे, कोणतरी 2 येत आहेत म्हणे, तरुण बाण बीड घेऊन आपल्याला मारायला येत असतील, जा हनुमंता पहा कोण आलेला आहे। तो जातो धावत धावत आणि त्यांना आपला परिचय करून देतो, मी सुग्रीवाचा दूत आलेला आहे आणि आपण इथे कशासाठी आलेले आहात। त्यांनी जेव्हा सांगितलं सीतामाईच्या शोधाला आलेलो आहे, हनुमंतांनी स्वतःच्या खांद्यावर उचलून त्यांना सुग्रीवापर्यंत नेलं आणि अग्नीच्या साक्षीनं दोघांचं सख्य झालेलं आहे, मैत्री झालेली आहे। आणि पुढे आपल्याला माहिती आहे सगळा वानर समुदाय आणि सुग्रीव या सगळ्यांनी रामाला सीतेला शोधण्यासाठी मदत केलेली। हनुमंत जर नसते लंका दहन झालं असतं का? सीतामाईचा शोध झाला असता का? लक्ष्मणाला जीवन वाचवण्यासाठी द्रोणगिरी आणून त्यांनी संजीवनी वनस्पती शोधतायत नाही, सगळा द्रोणगिरी पर्वत चढणं। बरं हेही जाऊ द्या, शेवटच्या क्षणी आपलं 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर रामांनी भरताला सांगितलेलं होतं, तोही संन्यस्त जीवन जगत होता, पण सांगितलेल्या वेळी आणि सांगितलेल्या क्षणी तुम्ही आला नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करून माझा प्राण अग्नीला अर्पण करीन। ती वेळ आलेली होती, थोडासा वेळ व्हायला लागलेला होता। समर्थ श्रीरामांनी हनुमानाला पाठवलेला आहे आणि हनुमान भरताला भेटण्यासाठी सांगण्यासाठी गेला। अग्निकाष्ठ तयारच होती, भक्षण करणं बाकी होतं। हनुमंतामुळं भरताचेही प्राण वाचलेले आहेत। त्यांनी सांगितलं थोड्याच वेळात आपले श्रीरामराया येत आहेत। अशी कितीतरी, आणि आपल्या सगळ्यांना खूप आता कथा सांगायला वेळ नाही आहे। विवेकानंदांना सुद्धा हनुमंताचं विलक्षण वेळ होतं। एके दिवशी माझ्यासारखीच कोणीतरी कथा करत होते, त्यांनी कथा ऐकली आणि म्हणाले
बुवा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, हनुमंत मला कुठे भेटेल? ते म्हणतात पहिला प्रसाद घे. तो म्हणतो मला प्रसाद नको, मला हनुमंत दाखवा. ते म्हणतात तू प्रसाद घे, मग हनुमंताचा पत्ता सांगतो. ठीक आहे म्हणाला, आणि म्हणून त्यांनी प्रसाद घेतला. कुठे राहतो हनुमान, सांगा मला लवकर. अरे म्हणे त्या केळीच्या बागेत राहतो. केळीच्या बागेत राहतो म्हटल्यानंतर तो गेला केळीच्या बागेत. दिवसभर थांबला, हनुमान भेटला नाही. पिकलेल्या केळ्यांजवळ गेला. त्याला वाटलं आता तरी हनुमान भेटेल, केळं खायला येईल. नाही भेटला. रात्र झाली. आई काळजी करत आपल्या मुलाला शोधत आली. भुवनेश्वरी आली आणि पाहते तर काय, हा बाळ आपला ध्यान लावून बसलाय, आपल्याला हनुमान भेटेल म्हणून. तिनं विचारलं, काय रे बाळा, काय करतोस? म्हणे मला कीर्तनकारांनी सांगितलेलं आहे हनुमान केळीच्या बागेत असतो, तो रात्री. आईच्या लक्षात आलं आपल्या मुलाचं भाबडेपण. ती म्हणते, अरे त्याला न रामरायांनी मोठं काम सांगितलेलं म्हणून तो दुसरीकडे लांब कामाला गेलाय. तो तुला आज भेटणार नाही, थोडे दिवसांनी त्याचं काम झालं की तो भेटेल बरं. असा हा हनुमान विवेकानंदांच्या सारख्यांच्या जीवनात सुद्धा जनक्रांती घडवली आणि सगळं देशासाठी कार्य करत राहिले. आता आपल्याला इतकी सगळी उपकार केल्यानंतर श्रीराम त्याला काय म्हणतात, इतके माझ्यावर उपकार केलेले आहेत हनुमंता, तुझ्या उपकारांचं ऋण माझ्यावर आहे. मी ते पंचप्राण अर्पण केले तरी सुद्धा फेडू शकणार नाही. एक एक प्राण तर काही उपयोगाचाच नाहीये. मग ते म्हणतात, एकैकोपकारस्य प्राणांदास्यामि ते कपे शेषस्योपकाराणाम भवाम ऋणिना ऋणम. अरे मी काय करणार आहे, तुझ्या एकेका उपकारासाठी मी तुझ्या ऋणात राहणार आहे. माझे पंचप्राण दिले तरी सुद्धा रे तुझे ऋण माझे संपणार नाहीत, असा हनुमंत. आणि मग त्याच विवेकानंदांना तो कोचवाला काका असतो ना, तो सांगतो की तू जर ब्रह्मचारी झालास तर तुला हनुमंत भेटेल. कारण हनुमंत आजन्म ब्रह्मचारी आहे. आपण चिरंजीवांची सकाळी यादी म्हटलेली आहे. तर हनुमंत ब्रह्मचारी होते. दुसरं कोणतंही पाश त्यांच्याजवळ नव्हते. आणि म्हणून जिथे मरणाशी गाठ आहे तिथं वाचवणारे हनुमंत आहेत. स्वतःला ते दास समजतात. दासचा अर्थ समजून घ्या. दा म्हणजे दान करणारा, देणारा, आणि स म्हणजे सदा. जो सदा न कदा काहीतरी देत असतो त्याचा दास होणं हे हनुमंतांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून श्रीरामांची आज्ञा स्वीकारण्यासाठी आज सुद्धा हनुमान खाली मान घालून हात जोडून उभे असलेले आपल्याला दिसत आहेत. मग त्याचा जर दास आपण झालो, रामाचा आणि हनुमंताचा दास आपण झालो, तर तो आपला कैवारी का बरं होणार नाही? म्हणून आता आपण उत्तररंगाकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या कैवारी हनुमानाचं स्मरण करूया. कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, वरकड काय गुमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. नित्य निरंतर भजता रक्षी, नित्य निरंतर भजता रक्षी, धरुनिया अभिमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. मंडळी, कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ श्रीरामांचं आपण भजन करूया. सगळेजण उभ्या उभ्याच म्हणलं तरी चालेल, कारण रामाचं दर्शन आपल्याला होणं आवश्यक आहे.
शक्य असेल तर बुक्का वगैरे लावण्याची पद्धत असते बघा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मोठ्यांदा म्हणा म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण तरंगाला प्रारंभ करत आहोत. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण कीर्तन ऐकायला आलेले आहात. रोजेकर मॅडम बद्दल मी आधीच कृतज्ञता व्यक्त करते. इथले सगळे कार्यकारिणीचे सदस्य, संस्थापक सदस्य, संस्थापक, अध्यक्ष सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता अगोदरच व्यक्त करते की पुन्हा आरती आपल्याला करावी लागेल आणि मग त्यावेळेला काही बोलता येणार नाही. करूया थोडा वेळ अजून गजर. श्रीराम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, जानकी जीवन राम नाम. सुंदर माधव मेघश्याम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. बघा त्या उद्धवाला असाच रामाच्या आणि हनुमंताच्या गळ्यातला हार मिळाला होता. मी किती भाग्यवान आहे, माझ्या अंगावर शहारे येत आहेत की समर्थांचा हार मला या अर्पण करत आहेत. खरंच यासारखं माझं भाग्य दुसरं कुठलंच नाही. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून त्रिवार वंदन करते, साष्टांग नमस्कार करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती मगाशीच म्हटलेलं आहे की माझी मती ती किती, पण आपण सगळेजण एवढे मनापासून ऐकता आहात. चला जाऊया उत्तरंगाकडे. हनुमानाचा जन्म झालेला आहे, पण कीर्तनातला जन्म होणार आहे. आपण तो घेणार आहे 20 मिनिटं. सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, धीरेश्वर एक कपी नाम, धीरेश्वर एक केसरी नाम.
वानर असोनी जेणे, वानर असोनी जेणे, केले अभ्यस्त रुक्यजू साम, केले अभ्यस्त रुक्यजू साम. राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम, राम 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 रघुत्तमा राम, राम 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 हरे हरे राम. आज आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे, ती मी काय सांगणार आहे. पण सुग्रीवाच्या सैन्यामधला अत्यंत पराक्रमी, श्रेष्ठ, ज्येष्ठ असा जो वानर होता ना, त्याचं नाव होतं केसरी. आणि आपल्या डोळ्यासमोर वानर म्हटलं की जो डोळ्यासमोर येतोय ना प्राणी, तो नाही आहे. वानर म्हणजे वनातील नर, वनात राहत होते म्हणून त्यांना वानर म्हणत होते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्या वानराची कीर्ती काय सांगावी. सुग्रीवाला सगळीकडे यश मिळवून देणारा असा हा सम्राट होता किंवा श्रेष्ठ होता, नायक होता. आणि त्या काळी बघा किंवा आत्ता सुद्धा पुत्रप्राप्ती नसली की सगळ्यांना दुःख असतं, नाही का. दशरथ राजाला सुद्धा तेच दुःख होतं, पुत्रप्राप्ती नव्हती. आणि या केसरीला सुद्धा पुत्रप्राप्ती नव्हती. त्याची भार्या अंजनी, त्याची भार्या अंजनी अतिशय सुंदर होती, पतिनिष्ठ होती, तपस्वी होती, तपश्चर्या करणारी होती. ती ठरवते की आपण आता तपश्चर्या करूया, आपल्याला पुत्रप्राप्ती नाहीये. पुत्र का म्हणतात, तो पुन नावाचा एक नरक आहे. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. हा आपल्याला जर मृत्यूनंतर नरकात जायचं नसेल तर पुत्रप्राप्ती हवी असा संकेत त्या काळी होता. आता काळानुसार जरी बदल असला तरी हे सगळे ग्रंथ काही चुकीचं सांगत नाही. आणि म्हणून पुत्राच्या प्राप्तीसाठी त्या अंजनीनं तप करायचं ठरवलेलं आहे. त्याची भार्या अंजनी, त्याची भार्या अंजनी, सुकुमारी सुंदरी पती प्राणा, सुकुमारी सुंदरी पती प्राणा. तो ऋष्यमुख शैली, शैली म्हणजे पर्वतावर, तो ऋष्यमुख शैली, आराधी शंकर जगप्राणा, आराधी शंकर जगप्राणा. अहो जगताचा जो प्राण आहे शिवशंकर, त्याची आराधना हिने ऋष्यमुख पर्वतावर सुरू केलेली आहे. अखंड ती शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचं तप करतीये. आता कर्माच्या सिद्धांताप्रमाणे पुत्रप्राप्ती पूर्वकर्मामुळे जर आपल्याला झाली तर प्रश्न नाही, पण पूर्वकर्मामुळे जर पुत्रप्राप्ती होत नसेल तर काहीतरी तप करायला पाहिजे. आज सुद्धा खूप गुरुजी किंवा खूप संत आपल्याला सांगतात, तुम्ही हे तप करा, तुम्ही ते तप करा, हा यज्ञ करा, मग तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आणि आजही होत आहेत. खूप जणांचं पाहिलंय. दत्तात्रेयांचं आपण जर गुरुचरित्र वाचलं, खूप जणांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. शंकराची आराधना केली, खूप जणांना प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून तिनं 60,000 वर्ष केलेली आहे. तुम्ही म्हणाल 60,000 हा काय आकडा बरोबर आहे का हो, 1000 काढून टाका, 60 वर्ष म्हणा. तसं नाही आहे. 60 सहस्र वर्ष पर्यंत, 60 सहस्र वर्ष पर्यंत मौन धरूनी तपाचरित. आता 5 मिनिट आपल्याला मौन धरवत नाहीये. देवाच्या दर्शनापर्यंत मौन धरा. आपल्याला हवंय ते तो देव देणार आहे. आराधिला उमाकांत, प्रसन्न झाला तपांती. तिनं 60,000 वर्ष तप केलं आणि शिवशंकर प्रसन्न झालाय. अगं माते, तुला काय हवंय मला सांग, तुला काय इच्छा आहे, तुला जे हवंय ते मला सांग. ती काय मागते बघा, ऐका जरा कृपया सगळ्यांनी. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. प्रभू भक्तीचा छंद असावा. पुत्र कसा हवाय,
तुझा छंद असावा, प्रभू सेवेतची देह जिजावा, प्रभू सेवेतची देह जिजावा. याविण तुझ्या काम नसावा, याविण तुझ्या काम नसावा, पुत्र असावा जाण, पुत्र असावा जाण. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. विद्ये माझी वरिष्ठ असावा, विद्ये माझी वरिष्ठ असावा, शक्तीनेही युक्त असावा, शक्तीनेही युक्त असावा. रिपुगण राक्षस रणी जिंकावा, रिपुगण राक्षस रणी जिंकावा, पुत्र असावा जाण, पुत्र असावा जाण. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. अंजलीनं काय मागितलं? शंकरा मला असा पुत्र दे रे, जो शूरवीर असेल, ध्येयनिष्ठ असेल, बुद्धिमंत असेल. आपण म्हणतो ना, मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम मारुततुल्यं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असा मला बुद्धिमतांमधला श्रेष्ठ पुत्र दे. ईश्वरी अवतार असावा तो, आणि ईश्वराची सेवा करणारा असावा. अहो थोडक्यात तुम्हीच माझ्या पोटी यावं ना. आपण म्हणतो ना देवाला, देवा तूच माझ्या पोटी जन्माला ये, मी तुझं नाव ठेवीन. शंकरांनी वरदान दिलं, तथाच तू म्हणालेले आहेत. आणि तिला आनंद झाला, खूप आनंद झाला. मग शंकरांना आठवण झाली, शंकर का म्हणतायत मीच तुझ्या पोटी जन्माला येईन. पहा, तिनं मागणं मागितलं, तू माझ्या पोटी जन्माला ये. शंकरांना आनंद झाला, ते म्हणतात मीच तुझ्या पोटी जन्माला येईन. कारण प्रभू रामचंद्रांचा अवतार आता होणार आहे, आणि तो अवतार होत असताना मला रामचंद्रांची सेवा करायची. का हो शंकरांना रामचंद्रांची सेवा करायची होती? आठवा, दैवासुर युद्ध आठवा. देवांचं आणि दानवांचं युद्ध झालं, समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातून लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा 14 रत्न बाहेर पडली. अमृत निघालं, पण अमृताच्या जोडीला विष पण बाहेर पडलं. विषाचं नाव होतं हलाहल. ते इतकं भयंकर होतं की ते जर पृथ्वीवर पडलं असतं तर पृथ्वी दहन झाली असती, जळून गेली असती. शंकरांनी उदार मनानं ते विष स्वतः प्राशन केलं. केवढे मोठे होते ते तपस्वी योगेश्वर, आणि त्यांनी ते विष प्राशन केलं, पण त्यांना ते सहन होईना. कंठाचा दाह व्हायला लागला. काय केलं हो? गळ्याभोवती सर्प बांधला, अंगाला भस्म लावलं, मस्तकावर चंद्रमा धारण केला, चंद्रकोर धारण केली, आणि जटेमध्ये गंगा धारण केली. एवढं केलं तरी त्यांचं दाह थांबेना. आता काय करायचं? डोळे मिटले आणि रामनाम घेत राहिलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यांचा दाह शमलेला आहे. मंडळी, बाह्य सुखामुळं आपण असेच दुःखी होत असतो, आणि आपलं अंतःकरण सुद्धा असं उद्विग्न होतं. काय उपाय आहे? बाहेरच्या किती गोष्टी, किती पैसा मिळवा, ढिगा एवढे डोंगरा एवढे, जरी आपण पैसे मिळवले, धान्य मिळवली, अलंकार मिळवले, गाड्या मिळवल्या, मोठमोठ्याले वाडे बांधले, महाल बांधले, तरी सुख नाही. म्हणून अंतरंगात फक्त आपल्या रामनाम आपल्याला उपयोगी आहे. त्यांचा दाह कमी झाला, दाह कमी झाला, आणि त्यांनी त्यांच्या जीवाला शांती मिळाली. ही शांती मिळवण्यासाठी बाहेर जायची गरज नाही, आपण आपल्याच ठिकाणी ते मिळवणार आहोत. याचं स्मरण झालंय शंकरांना, आणि शंकरांनी अंजलीला वर दिला की तुला पुत्र होईल. तू तपश्चर्येला बसताना ओंजळ करून बस, डोळे मिटून बस, तुला प्रसाद मिळेल. आठवा आता तिकडे अयोध्येत काय चाललेलं आहे? पुत्रप्राप्ती नाही,
म्हणून दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला होता. त्याच्यामध्ये राण्यांना सुद्धा सहभागी करून घेतलेलं होतं. यज्ञ संपला. यज्ञवेदीतून यज्ञ पुरुष जन्माला आला, निर्माण झाला आणि हातामध्ये सोन्याची थाळी होती. त्याच्यामध्ये पायस होतं आणि तो यज्ञपुरुष म्हणतो, दशरथा घे हे पायसदान पायसदान. आता सगळं गीत म्हणायला वेळ नाही आहे. हे पायसदान घे आणि तुझ्या तिन्ही राण्यांना याचा प्रसाद दे, मग तुला पुत्रप्राप्ती होईल. घेतला त्यांनी प्रसाद. तिन्ही राण्यांना, प्रथम कौसल्येला, नंतर सुमित्रेला, नंतर कैकेयीला दिलं. प्रसाद घेतला. कैकेयी थोडी मानाची होती. ती म्हणती, मी राजाची असून लाडकी श्रेष्ठ भाग सवतीला. मी राजाची असून लाडकी श्रेष्ठ भाग सवतीला. आणि म्हणून तिनं तो सगळा पायस असा भिरकावून दिला. योगायोग असा त्याच वेळेला एक घार आलेली. तिनं तो पायस आपल्या तोंडामध्ये घेतला आणि ती उडून गेली. इकडे ऋषमुख पर्वतावर अंजनी अशी ओंजळ करून बसलेली आहे आणि त्या ओंजळीमध्ये त्या घारीच्या मुखातला पायस पडला. काय योगायोग आहे. शिवानी सांगितलेलं सत्य झालेलं आहे, खरं झालेलं आहे. आणि लगेच त्या अंजनीच्या लक्षात आलं की हाच तो प्रसाद आहे, आपल्याला भगवान शिवांनी दिलेला आहे. हा आपण प्राशन करूया. तिनं पायसाचं भक्षण केलं आणि ती गर्भवती राहिलेली आहे. तिकडे 3 राण्या, इकडे ही. म्हणून हा अंजनी सुत बघा रामाचा काय एवढा प्रिय आहे, का दास बनलेला आहे. केसरी अंजनीला आनंद होईल अशी घटना घडलेली आहे. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. आम्ही बरोबर सूर्योदयाला इथे आलो. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. महारुद्र प्रगटले, महारुद्र प्रगटले. नामा म्हणे न्यावंदिले, नामा म्हणे न्यावंदिले. अहो नामदेवानं अभंग लिहिलाय की तो वंदन करतोय. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. सूर्योदयाच्या वेळेला आहे. हनुमान आपले जन्माला आलेले आहेत. चैत्र मासे शीत पक्षे पौर्णिमास्यां शनिश्चरे. अंजन्यां वायितो जातः परमात्मा स्वयं हरः. आपण महारुद्र हनुमान की जय का म्हणतो? हा रुद्राचा अवतार आहे. हनुमान हा शंकराच्या तपा केल्यामुळं प्रसादाचा झालेला आहे आणि म्हणून तो तसाच महारुद्र बलवंत, बुद्धिमंत, श्रीमंत आणि ईश्वरनिष्ठ झालेला आहे. तर बुद्धिमतां वरिष्ठम असा भक्तांचा कैवार घेणारा हनुमंत. पुन्हा त्याला आपण प्रार्थना करूया. कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान. पाठी असता हा जग जेठी, पोटी असता तो जग जेठी, वरकड काय गुमान. कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान. नित्य निरंतर भजता रक्षी, नित्य निरंतर भजता रक्षी. धरुनिया अभिमान, धरुनिया अभिमान. कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान. महाराजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. झाले कीर्तन शेवट गोड करा. आरतीची तयारी करा कृपया. झाले कीर्तन शेवट गोड करा. मनी धरा या जानकी
तुझीच्या वरा कीर्तन रंगी वाजवा करटाळी कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे पातका होय होळी नाम घोषे पातका होय होळी येथून कल्याण साम्राज्य सुख राशी येथून कल्याण साम्राज्य सुख राशी अवघे उठा ओवाळा राघोबासी अवघे उठा ओवाळा राघोबासी सत्राणे उदाणे हुंकार वदनी मंडळ जळ नाडिले ब्रह्मांड ढाके त्रिभुवनी सुरवरवर निशाचर त्या झाल्या परणी जय देव जय श्री हनुमंता तुमचे नीत साधे नवय दूतांता जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द शब्दगला धरणी दर मानीला खेद राडिले पर्वत उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे नीत तापे नवये दूतांता जय देव श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण मारुती पुढे उभे हात जोडून श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या डाळीची सिंहासनी आरूढले जानकीपती सिंहासनी आरूढले जानकीपती श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे रामा मागणे विष्णुदास नामा म्हणे मागणे रामा मागणे अखंडित सेवा घडो रामचरणाची सेवा घडो रामचरणाची श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम समर्थांची म्हणायची का झाली मगाची म्हणू ठीक आहे झाली सदा सर्व कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे घ्यायची आता उपासनेला जुड चालवावे भूदेव संताची सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरुरा पाय दोन्ही. जया वाटते रामदृष्टी असावी, जया वाटते निर्गुणी ओळखावी, जया वाटते पूर्ण शांती मिळावी, तेणे बुद्धी हे रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. ही सेवा श्री रामरायांच्या चरणी, श्री हनुमंतांच्या चरणी, इथल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ जे सगळे कार्यकर्ते आहेत, जे अध्यक्ष आहेत, आपण श्रोते जगदीश मूर्ती, आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करते. आणि शेवटी फक्त 2 मिनिट हनुमंताचं एक स्तोत्र म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते. हनुमंताचं सुंदर असं स्तोत्र श्रीधर स्वामींनी रचलेलं आहे. प्रमाणिका वृत्त आहे. सुखैक धाम भूषणं मनोज गर्व खंडनं, सुखैक धाम भूषणं मनोज गर्व खंडनं, अनात्मधी विगर्हणं भजेह मंजनी सुतं, भजेह मंजनी सुतं. एवढी ओळ तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणा. भवांबुधी तुळशीभी सुसिद्ध मद्भुतं, शिवावतारिणं परं भजेह मंजनी सुतं, भजेह मंजनी सुतं. गुणाकरं कृपाकरं सुशान्तिदं यशस्करं, निजात्मबुद्धिदायकं भजेह मंजनी सुतं, भजेह मंजनी सुतं. सदैव दुष्टभञ्जनं सदा सुधर्म वर्धनं, मुमुक्षुभक्तरञ्जनं भजेह मंजनी सुतं, भजेह मंजनी सुतं. सुहासपादसेवितं सुनामनामगायितं, सुरामभक्तिदायिनं भजेह मंजनी सुतं, भजेह मंजनी सुतं. विरक्तमण्डलाधिपं सदात्मवित्सुसेवितं, सुभक्तवृन्दवन्दितं भजेह रामवन्दितं, भजेह अञ्जनी सुतं. सुखं यदेव मत्वयं ब्रह्मत्वमेव तत्स्वयं, इतीह बोधिकं गुरुं भजेह मंजनी सुतं. विरक्तिमुक्तिदायकं इमं स्तवं सुपावनं, पठन्ति ये समादरात् न संसरन्ति ते ध्रुवं, न संसरन्ति ते ध्रुवं, न संसरन्ति ते ध्रुवं. सगळे रामरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि रामाला प्रार्थना करूया. रामराया येणार भजनी, रामराया येणार, सीतामाई सवेची असणार, सीतामाई सवेची असणार. हनुमंत येणार, हनुमंत येणार, रामराया येणार भजनी, रामराया येणार. रामराया आता कीर्तनाला आले होते, हनुमंत स्वतः झांज वाजवत होते आणि आता भजनाला पण येणार आहेत. मला संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांची कृतज्ञ आहे. रामरायाबद्दल पुन्हा एकदा वंदन, हनुमानांना वंदन. आणि मला ही सगळी योजना करून देणारे, आपलं नाव काय आहे? हां, मोहन गायधनी का? मोहन, साक्षात मोहन आहेत. तर त्यांच्याही चरणाला वंदन. पुन्हा एकदा सगळ्यांबद्दल खरंच मी कृतकृत्य समजते. स्वतःला आनंद झालाय खूप. आपल्यालाही काही कमतरता असेल ती माझी आहे आणि जे चांगलं असेल ते श्री समर्थांचं आणि रामाचं आहे. मनापासून धन्यवाद.